सिंपल काता माऊ 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 कुठे माऊ इकडे यश इकडे तू मी इथे बाय तृप्ती सी यू इन 10 days. काय 10 दिवसांनी दिवस हो मग माझ्या मित्रांसोबत फिरायला चाललोय. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे माझ्या माहेरी आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आई से हाय. ही आहे माझी आई. तर आई तुला आनंद झाला का मी आली? हो खूप आनंद झाला. पण तू तर आल्या मला रागवली. दिवशी यायला पाहिजे होतं कारण तुला माहेरी यायचं असतं, कंटाळा येतो जास्त. नाही असं काहीच नाहीये. आणि मी आल्या माझ्या आईने मला रागवलंय. तर ते का रागवलंय ते पण सांग. लोकांच्या आई लोकांना जवळ करते अशी आपली मुलगी बाहेरून आल्यावर. माझ्या आईने माझ्या बहिणीला रागवलंय. मग ती रक्षाबंधनच्या दिवशी नाही आली आणि आज यायचं होतं. भाऊ सकाळी आला तर तिने फोन पण उचलला नाही. तो तिला झोपलेली होती तिला घेऊन येणार होता. त्यांनी एवढे फोन केले दोघांनाही, तिला पण तिच्या मिस्टरांना पण. एकाने फोन उचलला आणि शेवट तो निघून आला. तर झालं असं होतं की माझा फोन सायलेंटवर होता, ऋषीचा पण फोन सायलेंटवर होता आणि दादा सकाळी 5 वाजता निघाला होता आणि तो पुण्यावरून सिन्नरला येत होता आणि आम्ही दोघं सोबत येणार होतो. तर तो आम्हाला फोन करतोय दोघांना आणि दोघे फोन उचलत नव्हतो कारण फोन सायलेंट होता. आम्हाला कळलंच नाही फोन येतोय आणि माझा अलार्म पण वाजला नाही कारण व्हॉल्यूम पूर्ण लोअर होता. आणि असं फर्स्ट टाइम झालं होतं. मी दुसरी कॅब करून आली. मग ते असं झालं. तर अशा पद्धतीने माझी बहीण माझ्या घरी पोहोचलेली आहे. तर मी रक्षाबंधनाला तिच्याकडे गेलो होतो पण आम्हाला रक्षाबंधन आमच्या घरी साजरा करायचा होता. त्यामुळे आज ती कारण हा होता 4-5 दिवस सुट्ट्या घेऊन आज इकडे आलेली आहे. तर तुम्हाला कळेलच आता पुढचे 2-3 दिवस आम्ही कसे साजरे करतो. 4-5 दिवस सुट्ट्याने घेतले. मला आज सुट्टी आहे, उद्या परवा सुट्टी आहे, बस बाकी मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. हा तेच झालं. आणि हा इकडे होता. असं बसून मस्तपैकी बोलतोय स्क्रिप्टेड आहे तसं नाहीये काही. खरंच तो तिला घ्यायला गेला होता पण ती आली नाही. तिला आमच्याबद्दल काही प्रेमच नाहीये. आज 3 दिवस झाले. 3 दिवस किती 4 दिवस झाले बहुतेक. 4 उद्या 8 दिवस होतील आणि पूर्ण वीक वर्किंग बहीण आहे तुमची. पूर्ण वीक नंतर ती येते. तिला काहीतरी वाटलं पाहिजे. वर्किंग बहीण आहे. वर्किंग कॉल करून बोलवतोय की किती कॉल केले आणि मला किती कॉल केले. एक कॉल केला फक्त. येते का तू बस झालं. मी माझ्या फ्रेंड सोबत गेलो तर ती माझ्या फ्रेंड्सच्या हातात गेलो होतो पावभाजी खाऊन आलो रक्षाबंधन. माझ्या फ्रेंड्सच्या हातात राखी आणि मी आता बिगर राखीचा विदाऊट राखीचा बसलेलो. मला खूप असं हे झालं की अरे बापरे आता रडतो का. वहिनीने चहा आणलाय असं आणि आमचा लग्नाचा अल्बम पण आलाय. तर आता मी हा घेऊन जाणार आहे. 1 वर्षानंतर आलाय आमचा अल्बम. या सगळ्यांनी चहा पिण्यासाठी. तर मस्त आता जेवणामध्ये काय बनतंय तुम्हाला दाखवते. मस्त शेवयांचा हलवा बनतोय. स्नेहल मस्त शेवयांचा हलवा बनवते आमच्यासाठी. मी इकडे डाळिंब पण सोलून ठेवले खूप सारे. अरे एवढे गच्च भरून ठेवले होते या पोराने अर्धे खाऊन. इकडे इकडे तू. मी इथे पूर्ण स्नेहल मी एवढे भरून डाळिंबाचे दाणे काढले होते पुढच्या 4 दिवसासाठी. आणि भाऊनी एक 10 मिनिटात गप्पा अगं बंगारे मारतोय. अरे पण आई विचार कर ना तू. एवढं गच्च भरलेलं होतं एवढं आणि भाऊने डायरेक्ट 10 मिनिटात. मी विचार केला माझ्या बहिणीने माझ्यासाठी केले तर मी माझ्या पुढच्या 4 दिवसाचं केलं होतं आणि यांनी पूर्ण 4 दिवसाच्या 1 दिवसात खाल्ले. आई मी आता याला आणायला लावणार आहे आणि याला सोलायला लावणार. मला सोलून द्यायचे आता उद्या. मला माहित नाही मला उद्याच पेरू आणून देतो.
पण डाळिंबाचे दाणे पेरून राहिले का काय आता? ठीक आहे, उद्या तोडून. नाही, मला डाळिंबाचे दाणेच पाहिजे. डाळिंबाचे दाणे सोडणं काय इझी गोष्ट आहे का? काय डाळिंबाचे दाणे हाय. अरे काय चाललंय तुमचं एका कोपऱ्यात बसून? कोणती प्लॅनिंग? हमारा क्या चल रहा है? तुम लोग को क्या चल रहा है? फिरायचे प्लॅन चाललेले आमचे पुढच्या वर्षभरात खूप फक्त फिरायचे plan. शांत स्नेहल आली का भाऊला येडे चाय सुचत्या. हे एकदम चुकीचं आहे. एवढं लक्षात माझी मम्मी म्हणते. तर आम्ही आता मस्त जेवायला बसतोय सगळे. आम्ही मम्मीने मस्त मसाले भात बनवलाय, स्नेहलने शेवयांचा शिरा बनवलाय. तर या सगळे तुम्ही पण जेवायला. इकडे हा शेवयांचा शिरा आणि इकडे मस्त मसाले भात केलाय. मला इंद्रायणीचा मसाले भात खूप आवडतो. मस्त मम्मीने तो बनवलाय. स्नेहल आता वाढते सगळ्यांना. काय काही आता आम्ही जेवण करतो. मसाले भात केलेला आहे आणि शेवयाची शिरा केलेला आहे. तर बघू या तुम्ही पण जेवायला. मस्त वेगळी सर्व फॅमिली एकत्र बसलेली आहे. चला तर या तुम्ही पण जेवायला. हे असं ट्रीटमेंट घे तुम्ही. मी आणि मम्मी चाललोय मावशीकडे, माझ्या मावशीला भेटायला. आमचे जेवण झाले आणि फक्त 9च वाजले, तर खूप टाइम आहे शिल्लक. तर मग मावशीला भेटायचंच होतं. मग उद्या जायचं होतं, तर म्हटलं आता आज टाइम आहे तर आज जाऊ. आणि स्नेहलन ते चालले झोपायला. चल गुड नाईट. येस येस, बाय बाय. बाय. चलो चला. आम्ही येतो मावशीकडे जाऊन. बाय बाय. बाबा 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 करते ती. आता शांत बसली मी कॅमेरा ऑन केल्यावर. काय 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 आजी 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 आत्या आत्या कोण आलं? मेकअप मेकअप बघ ना. मेकअप आई आत्या आहे ना. ए तुला हे कोणी लावलं? नवरी बनली का तू? कोणी लावलं? गाता तू नवरी बनली, नवरी बाई बनली तू. राधा बनली तू, राधा राणी बनली तू. कुठे तुझा ड्रेस? राधाचा ड्रेस कुठे काढून टाकला का? ड्रेस कुठे तुझा? कोणी टाकलं? राधा राणीचा ड्रेस कुठे तुझा? कुठे कुठे ठेवला? कपाटात. कपाटात घेऊन ये आम्हाला दाखवायला. मी आली मस्त मावशीकडे. मावशीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. मग मी माझं मावशीला भेटणं झालंच नव्हतं. आणि कसं आहे मावशी आता पाय? बाय चांगला बाई ठीक आहे आता. हाय कर. जाते का आता? शाळेत जाते का? हो जाते आता. वाढवा करून घेतला होता मावशीने. योगा डेच्या दिवशी मावशी योगा डे सेलिब्रेट करून शाळेत मध्ये पडली होती मावशी. आणि पाय फ्रॅक्चर करून घेतला होता 1 महिना मावशी बेडवर. काय झालं आजीला? काय झालं का आता? आजीच्या पायाला काय झालं? लागलं आता. इकडे 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 इकडे. ही आमची गाथा. अगो बाई. आणि हे आमचे नवरदेव, होणारे नवरदेव. तयारी कुठेपर्यंत आली नवरदेवाची? डॉक्टर अजित. अगो बाई. अरे बापरे. अरे बापरे 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 बाप. किती समजतं तिला. कीर्ती का बघून तिलाच ठेवलं तिने. आजी कोणती आहे? आजी कोणती आहे आता? आजी कोणती आहे? आजी. बाबा कोणते? बाबा आणि पप्पा. डान्स कर. डान्स छान डान्स करू.
पुष्पा अरे बापरे. आता पुष्पा कर पुष्पा पुष्पा कर पुष्पा. कशा माऊ. गाथा गुड नाईट. गाथा तिकडे बघ. ए गाथा गुड नाईट. गुड नाईट कर. इकडे मला गाथा. चल मावशी काळजी घे तू. चालू नको जास्त. काय 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 तुला आत्या सोबत यायचं. टाटा बाय बाय. चला बाय बाय. तर आलोय आम्ही आता घरी फायनली. आणि असा होता माझा दिवस. मी आली माझ्या माहेरी छान. आणि माझा पहिला हाफ डे तर पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. आल्यावर खूप थकली होती तरी मस्त आई दादा भाऊ छोटा भाऊ सगळ्यांशी मस्त गप्पा गोष्टी केल्या. आणि थकल्यामुळे मग नंतर तो झोपूनच गेली होती. आणि इव्हिनिंगला मस्त दोन्ही बहिण्या माझे दोन्ही भाऊ माझी आई सगळ्यांसोबत खूप छान टाइम स्पेंड झाला. आणि सगळं झाल्यावर पण आम्ही मावशीकडे गेलो होतो. डिनर झाल्यावर मावशीला भेटायला. मावशीचा पाय फ्रॅक्चर झाला होता तर माझी काही भेट झाली नव्हती. तर आता ऑलमोस्ट तो बरा झाला आहे आणि मी आत्ता जाऊन भेटली आहे कारण येणं झालं नव्हतं इकडे माहेरी. तर येस असा मस्त छान दिवस गेला आहे. आणि माझी भाची गाथा जिला तुम्ही आता बघितलंच असेल ती पण मस्त खूपच छान क्यूट अशी बोलायला लागली आहे. तर तिच्यासोबत पण खूप छान टाइम स्पेंड झाला. असा होता माझा दिवस. होलसम माहेर ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडलं असेल. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.